चलो गाइस हम खेल रहे पबजी पबजी फ्री फायर और इस गेम में हमारा गोल है 20 किल्स पहुंचने के लिए। कार की देखो भाई कार की देख। तो मुझे फैक्ट्री में आया था और मुझे कोई नहीं दिखा तो मैं कार ही देखने मत में तो दिखने रहा था। अरे 20 किल्स पहुंचना है। तुमको बताइए मैं प्रो हूँ इस गेम में और तुम मैं लाइक और सब्सक्राइब करो और लास्ट वीडियो देखो। मुझे बताओ मैं एक नवीन चैनल भी तैयार किया हूँ। चलो 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 मैं जाने वाला हूँ सीखने की चलो 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 मिल गया भाई लो 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 निको नहीं ना चलो 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 बैठो बैठो चलो बैठना हमारी शक्ति बंद है। Double takedown. मेरे ऑल किल चाहिए 20 किल का गोल है और मैं कंप्लीट ही करने वाला हूँ। किधर है भाई? Quadra takedown. नहीं लूट लिया। चलो 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 और बंदा नहीं गड्डी में जाके अरे हेलो हाँ पीपीटी बनवली का? पीपीटी हाँ हो बनवली की तो मास्टर चार्ट वगैरे ती टाकली का तुझी? मास्टर चार्ट नाही टाकली मी. नाही ना फक्त कन्क्लुजन करायचं केलंय ना? हो मी तर तसं केलंय मला माहित पण नाही का म्हणजे मास्टर चार्ट टाकायचं.
आधी टाकली आहे मी. पण काय काय टाकलं सांगते तुला, मला एकदा सांग. कामात आहेस का? नाही ना? नाही मी टायटल टाकलंय, इंट्रोडक्शन टाकलंय, त्याच्यानंतर रॅशनल बिहाइंड स्टडी टाकलाय, नीड ऑफ स्टडी, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाकलेत, हायपोथेसिस पण टाकायला लागेल ना? हो ते सगळं Research टाकायचं. question. हा, ते राहिले. रिव्ह्यू ऑफ रेफरन्स टाकले मी. रिव्ह्यू ऑफ रेफरन्स टाकले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते हे टाकलंय आयुर्वेदिक रिव्ह्यू वगैरे, हे सगळं रिव्ह्यू नाही का आपण लिहिलेलं. एवढं सगळं कुठं टाकणार तिथं? रेफरन्स साठी पाहिजे ना, त्यांनी तिथे लिहिलंय की रिव्ह्यू ऑफ रेफरन्स म्हणून त्या मध्ये, म्हणून मी तसंच टाकलंय. सुरुवात टाकलेस का तू? नाही, जाऊ दे, डिटेल करायचं. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय ते. मी नाही जास्त. मी पण चार्ट केलेला तोच इन्सर्ट केलाय त्याने. ड्रग रिव्ह्यू टाकलाय, शॉर्ट मध्ये टाकलंय मी ड्रग रिव्ह्यू फक्त थेसिस मध्ये. आणि मटेरियल मेथोडॉलॉजी पण टाकली आहे, ती पण मी चार्ट मध्येच टाकली अशी बॉक्स म्हणून. सिलेक्शन क्रायटेरिया लिहिलाय, इन्क्लुजन एक्सक्लुजन ते सगळं. त्याच्यानंतर सॅम्पल साईज कॅल्क्युलेशन टाकले ते. मेथड ऑफ मेजरमेंट टाकलेस का? मी एवढं डिटेल मध्ये नाही टाकलेलं, मी सांगते. मेथड ऑफ मेजरमेंट मध्ये मी ते हे टाकलंय, सगळे चार्ट टाकलेत, एका पेजवर 4 चार्ट टाकलेत. मेथड ऑफ मेजरमेंट का? मी बघ मेथोडॉलॉजीचा तो चार्ट नाही का, तो टाकला. इन्क्लुजन एक्सक्लुजन क्रायटेरिया, ऍडमिनिस्ट्रेशन प्लॅन, आणि देन प्रोसेस. ग्राफ वगैरे टाकलेस का तू? ग्राफ पण 2-3 टाकलेत. मी सगळं एका पेजवर 4 ग्राफ टाकले. मी 2च मला वाटतं टाकले, मेन जे आहेत ना ते टाकले. 4 टाकले तर ते मोठं करून बघितलं तर दिसतंय व्यवस्थित. तुझे किती स्लाइड झाले मग? किती झाले माझे? 32. हॅलो, तुझे किती झाले? माझे 22 झालेत. माझे लय झाले, मग माझे 32 झाले, कमी शकते. हा तेच ना, म्हणजे जरा कमीच पाहिजेत ना. मी ते हे नाही टाकले का, रेफरन्स रिव्ह्यू तरी लिहिलंय त्यात, त्यामुळे ते ठेवावं लागत आहे. हो का? हा, मी रेफरन्स वगैरे नाही टाकलेले, फक्त लिटरेचर ऑफ रेव्ह्यू मध्ये आपण टाकले ते टाकायचे. ते नाव वगैरे टाकलेत ना, आयुर्वेदिक बुक्स आणि मॉडर्न बुक, ते रेफरन्स बुक्स ते टाकायचे. ते टाकायचेत का? ते तेवढं राहिलं. अमृताला मी विचारलं, ती बोलली ते टाकायचे सिनॉप्सिस मधले म्हणून. आणि इंट्रोडक्शन इक्विव्हॅलन्स एक टाकलाय. रॅशनल बिहाइंड स्टडी पण त्यांनी लिहिलं होतं, नीड ऑफ स्टडी त्याच्यामध्ये. आता ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्येच ते 2 ऍड करते, माझं प्रायमरी क्वेश्चन आणि हायपोथेसिस. काय कमी करू काय मेहनतला, समजेल झालंय मला. लिटररी रिव्ह्यू जास्त नको करू. नाही, तो जास्त नाही, एकच पेज आहे. बाकी मटेरियल मेथोडॉलॉजी तू म्हणते तसंच करते, चार्ट टाकते, बाकीचे डिलीट करते, त्याच्यामुळे डायरेक्ट हवं करते. सॅम्पल साईज टाकलीस का तू? कॅल्क्युलेशन नाही, तसलं काय नाही टाकलेलं. मी फक्त नाहीच ते टाकलेलं. मी सरळ मेथोडॉलॉजीचा चार्ट टाकलाय, त्याच्यानंतर सरळ इन्क्लुजन एक्सक्लुजन ऍडमिनिस्ट्रेशन प्लॅन झालं, प्रोसेस एवढं. मी टाकले ते पण आता मध्ये तिकडे करणार. समरी पण कोण हे बघ, क्लोवी जरी केली तरी समरी पर्यंत कोण बघत नाही, मधल्या स्लाइड ओपन करायला होतं, तेवढंच दाखवायचं. नाही, आज नाही गेले. मी जाणार होते पण गेलेच नाही, मग नाही झालं जायचं. मला वाटलं तर तुझं जाणार नाही. झालं. आणि प्रिंट कशाच्या काढणार आहे? प्रिंट तू म्हणजे हेच की आपल्या ह्याची. हे बघ, आता मी पीडीएफ केलेल्या सांगते तुला. CRS ची एक प्रिंट काढणार आहे, पेनाने लिहायचं त्याच्यावरती, आपण केस पेपर लिहितो तसं. ठीक आहे.
ती एक. आणि मला वाटतं हे पण लिहावे लागेल. आपण लॅब कॉम्प्युटरवर टाकली ना, आपल्या ओपीडीची जी सीआरएफ आहे ना, त्याची काही गरज नाही, जाऊ दे, आपलीच लागणार ना फक्त काय सीआरएफ. म्हणजे कुठली? आपल्या सिनॉप्सिस मध्ये जी आहे, थेसिस मध्ये जी सीआरएफ आहे तीच लागणार ना आपल्याला. हो, म्हणजे त्यांना दाखवायला तीच लागणार आहे, पण हा हे जे हा. लिहायचे सीआरएफ आहे ते लागणार आहेत की नाहीत काय माहित. मग ती सीआरएफ लिहून दाखवायची आहे त्यांना. मला तेच विचारत होते, अमृता लिहिली का? ते निदान पंचक वगैरे ते आपण काय काय टाकले ना, ते हा. सगळं लिहायचंय. मग मी काय केलं, एक सीआरएफ ची सेपरेट पीडीएफ बनवली आहे. एक हे बनवून वर्ड फाईल बनवून त्याची सेपरेट पीडीएफ केली आहे, ती 2-3 पानाची. त्याची सगळी लिहायची पेनाने, नाव, पेशंटचा ओपीडी नंबर, ते सगळं माहिती लिहायची, प्रकृती. आणि बाकीचे जे त्याचे व्हायटल्स आहेत ते सगळे प्राकृत लिहायचे. तुझे काय ऑप्टॅमचे असतील ना, हे काय म्हणतात एक्झामिनेशन, ते ना सगळे प्राकृत लिहायचे. आणि तुझं मायोपी आहे ना, तेवढेच तिथे फक्त सिम्पटम आणि ते लिहायचं. समजलं? ती एक झाली पीडीएफ. ठीक आहे. दुसरं पहिले मी कंट्रोल ग्रुप मास्टर चार्टची एक पीडीएफ बनवली, ट्रायल ग्रुप मास्टर चार्ट एक केलाय, सेपरेट पीडीएफ केली. कारण आहे ना, थेसिस मधली तेवढी नीट दिसत नाहीये त्यांना बघायला. बर. प्रिंट नीट दिसत नाही त्याची. तसं दिसतं झूम केलं की व्यवस्थित, पण प्रिंटसाठी त्या वेगळ्या केल्या. ठीक आहे. एक लागणार आपल्या थेसिसच्या 5 प्रिंट लागणार आहेत ना. हो. हा, त्याच्या 5 प्रिंट लागणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्या पण प्रिंट लागणार आहेत ना, काय बोलतात त्याला, ड्रगचे ते मॅन्युफॅक्चरिंग वगैरे ते सगळं काय काय केलंय ते त्याच्या. ते आपल्याला डॉक्युमेंट दाखवायचेत ना. हा, ते बिलं वगैरे ते सगळं. हा, मग त्याची पीडीएफ आणि कशी लागणार? अनालिसिस पीडीएफ नाही, ते डॉक्युमेंट्स नाही. हा. त्याच्यात आहेतच की ओरिजिनल, त्याचं काही लागत नाही. हम्म. आणि आपल्याला हे काढावं लागेल उद्या, काय म्हणतात ते, सर्टिफिकेट कुठलं म्हटलं होतं मी तुला? आर्टिकलच ना. नाही, आर्टिकलची फर्स्ट पेजची नेणार आहे काढून प्रिंट, ते झालं. हम्म. ते तुला नाही का म्हणलं मी, प्रोग्रेस रिपोर्ट काढायचा आहे ऑफिस मधून 3 वर्षाचा. हम्म. तू काढलेस का काय ऑफिस मधून डॉक्युमेंट? काहीच नाही. त्या मुली आज येणार होत्या पण मी गेलेच नाही म्हटल्यावर काय आता. त्यांनी आता नाही ना तिथं जाऊन केलं. काय काय केलं हा, असेल. हा. तर प्रोग्रेस रिपोर्ट लगेच मिळतो मला. अमृता नाही, काय तिचं नाव, प्रणिता, ती बोलली लगेच मिळतो. तर प्रोग्रेस रिपोर्ट आणि ते दुसरा एक रिपोर्ट आहे बघ ऑफिस मध्ये त्याच्यामध्ये. मिळतो का? हा, ऑफिस मध्ये. तो नाही का हॉस्पिटलचा एक रिपोर्ट लागतोय बघ त्यांना ड्युटीचा, हम्म. ते दोन्ही रिपोर्ट ऑफिस मध्ये मिळतात. ती बोलली तिथून घ्यायचे आणि लगेच पीजी डीएनची वगैरे ते सगळ्यांच्या सह्या लागतात. आपल्याला एचओडीची साईन घ्यावी लागेल आधी. हो का? हा, एचओडीची साईन घ्यावी लागेल आणि मग नंतर हे घ्यावं लागेल, गाईडची, डीनची आणि पीजी डायरेक्टरची साईन त्याच्यावर घ्यावी लागेल. अरे बापरे. मग ते कशासाठी लागतं, तर ते आपल्याला फॉर्म भरायचा आहे ना एक्झामचा, तर त्यावेळेला ते सगळे डॉक्युमेंट्स लागतात. तर उद्या आहे ना, आपण एक काम करू, ते डॉक्युमेंट्स घेऊ. ठीक आहे. हम्म. गाईडची वगैरे साईन होते का बघू, एचओडीच्या साईनच्या ऐवजी. तिथं वाळवकर सरांची वर्किंग एचओडी आहेत. ठीक आहे. हो, चालेल. त्या सगळ्या घेऊ आणि बाकीच्या मग नंतर दुसऱ्या दिवशी घेऊ वाटलं तर. तू उद्या येणार आहेस का? हा, मी उद्या येणार आहे. कॉलेजला नाही येणार आहे मी ह्याला चालली आहे साताऱ्याला. परवा येणार आहे मी कॉलेजला. मग परवा कधी येऊन तो डॉक्युमेंट घेणार? परवा तर आईसी आहे ना आपली. हा, मग नाही जायचं 5 होणार. मिनिटं 5 मिनिटं पटकन जाऊन यायचं ऑफिस मधनं कागद एवढं घेऊन. सोपं आहे का? एवढे सगळे साईन तुला लगे होतील का? नाहीत होणार. अगं तू उद्या तर यायला पाहिजेस. मग परवा येईल ना मी साईन घ्यायला. मग परत इथिकल झाल्यावर. इथिकलला नाही लागत ते डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट सगळे फॉर्म भरायला लागतात एक्झामचा. अच्छा, म्हणजे इथिकलला नाही लागत ना? नाही, एक्झाम फॉर्म भरायला. म्हणून परवा कॉलेजला गेले की ते सगळे डॉक्युमेंट घ्यायचे. अच्छा, त्या मग दिवशी इथिकलला आपल्याला काय लागणार आहे? एवढंच म्हणजे आता तू बोललीस ते. ची प्रिंट लागणार, त्याच्यानंतर थेसिसची प्रिंट लागणार, त्याच्यानंतर मास्टर चार्टची प्रिंट लागणार. जर तुझ्या ह्याच्यात तुझा व्यवस्थित दिसत असेल तर चालेल, नाही तर सेपरेट. आणि अजून एक कशाची ते 5 झाले त्याचे थेसिसचे 5. एक पीपीटी लागणार.
आणि आपले जे कागदपत्र ड्रग्सचे जे सगळे आहेत अनालिसिसचे वगैरे ते सगळे लागणार बिलं दाखवायला. हा हा. तिथं सध्या एवढंच लागणार आहे परवा. बर. उद्या जाणार आहेस का तू कॉलेजला? हो उद्या जाणार आहे मी. तेच. हम्म. त्यासाठी. बर. आणि मला मग तुझे पेपर किती झाले? 120. झाले सगळे? हो. हा हा चांगली गोष्ट आहे. तिने टाकले अगं बिचारी. तिला म्हणलं जरा ज्यादा टाक. तिने 3 दिवसात 30 पेपर पूर्ण केले. 3-4 दिवसात. बरं तिने सपोर्ट केला तुला. मग मी गेले तेव्हा किती टाकले होते माहितीये का? 15 एक पेपर फक्त टाकले होते मी 2 दिवस कॉलेजला जाऊन मागच्या आठवड्यात. बाकी सगळे तिने केले. टाकते म्हणली मी. जास्त टाकले तिने. तिला असं सांग. दोघींनी मिळून केले माझे पेपर. हा हा. हा दोघी जणी तिला त्या दोघींनी मिळून केले आणि ती मृदूला मला फोटो सेंड करत होती. त्यामुळे झाले. आता सरांना ना डोळे त्या सरांना सरांच्याच भाषेत बोललं पाहिजे. झक मारून मला घ्यावं लागेल. काय? झक मारून माझी हे घ्यावं लागेल प्रेझेंटेशन सरांना. हा हा हा. मग काय. हम्म. आणि वर्कबुक कुठून लिहिलं? वर्कबुक नाही लिहिलेलं. 2 वर्षाचं लिहायचंय. फोटो दिलेत वाटतं यांना कुणाला निकिता त्यांना. निकिताला फोन केलेला ती बोलली सरांनी जुलैपासून दिले. पण अगं जुलैपासून कसं लिहायचं? एक्झाम होती जुलैमध्ये. कुठले दिले पण सरांनी? सेकंड इयर थर्ड इयर 2च वर्षाचं लिहायचे. अमृताने त्यांना सप्टेंबर पासून लिहायला सांगितले. सेकंड इयर सप्टेंबर पासून सुरू झाले आपलं. जुलै ऑगस्ट मध्ये रिझल्ट लागला फर्स्ट इयरचा. सप्टेंबर पासूनच लिहायला पाहिजे. मी लिहिले पण तारखा नाही टाकलेल्या. तारखा आता बघू परवा सरांना एकदा विचारून कुठून सुरुवात करू डेट टाकायला. इथून टाकायची डेट. आणि हे पण घ्यावं लागणार आपल्याला. सह्या घेत फिरायच्यात आगोबाजू आपल्याला. कळते का? कशावरती? ते नाही का मागच्या वर्षी फिरत होतो सह्या घेत सगळ्यांच्या एक्झामच्या आधी. तशा होय. प्रेझेंटीच्या ग. तो एक ताप आहे माहितीये का डोक्याला. त्या अभिमन्यू वाट लावल माहितीये. देणार नाही तो सही सहजासहजी. काय तर करू दे. मी आता लोड घेत नसते. जास्त तर 12 आहे आणि सांगणार आपल्याला. बघतो बघू तेव्हाच्या तेव्हा. सध्या आयएससीचं बघायचंय. ते झाल्यानंतर ते लागणारच आहे मागं. अगो हो आयएससीचे अनेक्झर्स काढले का प्रिंट? कसले अनेक्झर्स? अनेक्झर्स नसतात का ते अपलोड करायचे असतात आपल्याला ए बी? नाही. मी विचार करत होते ते साईट आहे ना त्याच्यावरती अपलोड करायचं असते. अगं ते देतात ना फिलअप करायला. ते डिपार्टमेंट मध्येच देतात की आपल्याला. मागच्या वेळी कसं डिपार्टमेंट मध्ये प्रिंट काढली होती बाळा. अनेक्झर्स सिनॉप्सिसची जी साईट आहे अपलोड करायची त्याच्यावरती जाऊन स्टुडंट लॉग इन केलं होतं आणि तिथून अनेक्झर्स डाउनलोड केलेले. मग प्रिंट काढलेली आपण. हो का? मी काय तिथूनच घेतलेली ना त्यामुळे मला माहित नाही. तू तिथून प्रिंट काढली असतील. तुला कोणीतरी दिलेले. आपल्याला देत नाही कोण. आपल्याला काढायला लागते प्रिंट. अमृता त्याचं काय बोलली नाही मला सध्या. त्यांचीच उद्या किती पण. हो तेच की. आपली नक्की 13ला आहे ना? हो. ए बाई. नाहीतर आधी घेऊन ठेवायचे बॅग. काय सांगता येत नाही. कधी बदलते त्यांचं काही कळत नाही. एवढ्या सगळ्या पीडीएफ एवढं केलंय ना मी. मला त्यात पण कन्फ्युजन होते माहितीये का. काय घ्यायचं आणि काय नाही. मग काय. म्हणून तुला फोन केला काय काय लागणार आहे विचारायला. आज जाऊन मला सगळ्या प्रिंट काढायच्या. होय मी पण नाही अजून काढल्या. काढणार आहे. हो ना. मला जर उद्या तू काढू शकशील एका दिवशी घरी आहे. मला उद्या जायचंय ना. मी उद्या कधी काढणार जाऊन असा प्रश्न पडतो. पण माझं काय झालंय माहितीये का. मी सीआरएफ ची प्रिंट काढली पण ती पाठपुट काढायची होती. ती पाठपुट नाही काढली मी. मग काय करायचं पहिलं पेज द्यायचं त्यांना आणि त्या पुढून झेरॉक्स काढा म्हणायचं.
परत कुठं काढतीस आता? जाऊ दे म्हणलं, दिलंय तसं. मग आता ते उगाच भरणा जाऊ दिसायला दे लागलाय अगं, त्याचा, हे दुसरं बघ. काय नाही. दिसू दे ते आहे ना ह्याच्यासाठी आहे. असंच त्यांना दाखवायला ग, त्याचं काही करायचं नाही आपल्याला. हो, पण लिहायला किती त्रास होतोय, कधी लिहायचं एवढं सगळं? किती पेज आहेत? 30. हो की, तरी पण 80 आहेत मला आता लिहायचे. काय 80? CRF म्हणतीये मी. एवढे सगळे? हो, मग तुला नाही माहित का? एवढं सगळे लिहायचे? 120 आहेत ना तुझे. ओपीडी हो. नंबर नुसार लिहायचे ते. अगं आणि त्याच्यावर ते- साईन पाहिजे गाईडची. तेच एवढं- सांगते तुला मी किती दिवस झालं. एवढ्या सगळ्या ह्याच्यावर हम्म. बोंबला, माझे कालच आलेत ग सगळे 120 पेशंट. मी कधी करणार? अगं आलेत तर मग तुला प्रॉब्लेम नाही, अजून पण तू 2 दिवसात करू शकतेस. एकदा बसलं की नाही वेळ लागत, पण तरी पण वेळ जातो पण त्याच्यात. निदान पंचकर्ण ते बोंबला. मग घे लिहायला आत्ताच, वेळ असेल तुझ्याकडे तर. चालतंय, घेते. हो. हा. ठीक आहे. हा चालेल. ठेवू का? बाय. हो, बाय. तू लिहिल्यास सुरुवात केलीस का नाही? मी सुरुवात केलीये, माझं झालेलं नाहीये पण. किती झालेत पेशंट? आत्ता 10 झालेत. अयो. तेच बोलला. की, मुलीने मला वाटतं साईन पण घेतल्यात गाईडच्या, आणि मी बसली अजून. माझं कधी व्हायचं लिहून? आम्ही जायचं पर संध्याकाळी फ्रेंडला. थांब मी यांना ऑफिसला गेले, घेऊन यायला लावते येताना. हो, तेच की. चल मग. चल बाय. हा. ठेव. झालं का बोलू? झालं तर. तुला दम निघत नाही रे श्लोका. अगं मी व्हिडिओ करत होतो, सगळा व्हिडिओ खराब केली.